हॅलो एव्हरीवन. ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ही आपली जिओग्राफी ऑप्शनलची प्रॅक्टिस बुकलेट सीरीज आहे आणि यामध्ये आपण रँक देणारी उत्तरं कशी असतील यावर चर्चा करतोय. काय काय प्रश्न असू शकतात, त्याची संभाव्य उत्तरं काय आहे, ही सगळी आपली थीम असेल या पर्टिक्युलर सीरीजमध्ये. सो मॉड्यूल नंबर 1 आहे पॉप्युलेशन जिओग्राफी म्हणजेच लोकसंख्या भूगोल. ऑलरेडी आपण या 2-3 प्रश्नांची उत्तरं बघितलेली आहे, ज्यामध्ये लोकसंख्याशास्त्रीय लाभांश आपण सगळ्यात पहिले डिस्कस केलं होतं. अवलंबित्व गुणोत्तर जर विचारलं गेलं तर नेमकं काय लिहायचं आहे त्याची आपण चर्चा केली. पुढच्या प्रश्नाला हात घालूया. मुद्दा आहे एकूण प्रजनन दर. शॉर्ट नोट लिहायची आहे आणि शॉर्ट नोट लिहायची जनरली 50 टू 70 वर्डसाठी आपण ही शॉर्ट नोट बघतोय. 5 मार्क्ससाठी वगैरे अशा प्रकारचा काही एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी एकूण प्रजनन दर किंवा टोटल फर्टिलिटी रेट यावर जेव्हा आपल्याला शॉर्ट नोट लिहायची आहे, काय काय कंपोनेंट इथे ऍड्रेस झाले पाहिजे ते एकदा समजून घ्या. सगळ्यात पहिले डिफिनेशन. ठीक आहे, तर एक कन्सिस्टंट थीम असेल शॉर्ट नोटच्या क्वेश्चन्स मध्ये काहीतरी एक्सप्लेन करायला लागेल, डिफाईन करायला लागेल. सो टोटल फर्टिलिटी रेट किंवा एकूण प्रजनन दर मी डिफाईन केला. डिफाईन केल्यानंतर त्याचं एक शॉर्ट मध्ये एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड करतोय, राईट, की एक्झॅक्टली एकूण प्रजनन दर काय असेल. आता या ठिकाणी एकूण प्रजनन दराची माहिती देत असताना सगळ्यात महत्वाचं ठरतं ते उदाहरण. तुम्ही डिफिनिशन दिल्यानंतर हे सांगा की कोणकोणत्या प्रदेशामध्ये कशा प्रकारे एकूण प्रजनन दर आढळतो. आता या ठिकाणी आपण पेपर 1 मध्ये हे उत्तर लिहितोय. तर पेपर 1 मध्ये उत्तर लिहत असताना जागतिक स्तरावरची काही उदाहरणं आपल्याला माहिती असणं गरजेची आहे. तर ऑलरेडी आपण हे सिलेबस प्रिपेअर करत असताना किंवा हा टॉपिक जेव्हा क्लासमध्ये डिस्कस केला होता, मुद्दे हायलाइट केलेले. अवर वर्ल्ड इन डेटा या वेबसाईटवर जाऊन आपण सगळीच्या सगळी डिटेल बघितली होती, की कशाप्रकारे जागतिक स्तरावर टोटल फर्टिलिटी रेट किंवा एकूण प्रजनन दरामध्ये आपल्याला वैविध्य आढळतं. सो ती उदाहरणं या ठिकाणी अत्यंत महत्वाची आहे. ही उदाहरणं झाल्यानंतर हा एकूण प्रजनन दर का महत्वाचा आहे ते सुद्धा तुम्हाला इथे मांडणं अपेक्षित आहे. आता हे तर स्टॅटिक पार्ट झालंय, राईट? सगळ्यांच्या सगळ्या उत्तरामध्ये इथपर्यंतची माहिती निश्चितच असेल. आता इथून पुढचा मुद्दा काय आहे ज्याने ॲडिशनल मार्क्स तुमचे वाढतायत. सो या पुढचे 2 अत्यंत महत्वाचे मुद्दे तुम्हाला ॲड करणं गरजेचं आहे. एक कन्सेप्ट या ठिकाणी घेऊन या, ती म्हणजे रिप्लेसमेंट लेव्हल ऑफ फर्टिलिटी. ठीक आहे. प्रजननाचा प्रतिस्थापना दर ज्याला आपण म्हणतो किंवा रिप्लेसमेंट लेव्हल ऑफ फर्टिलिटी रेट असं तुम्ही ज्याला म्हणताय, ती एक कॉन्सेप्ट या ठिकाणी थोडी टच करा. अलोंग विथ दॅट मी आणखी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडणार, तो म्हणजे भारतामध्ये नेमकी स्थिती काय आहे. ठीक आहे. एवढे डायमेन्शन जर तुम्ही या पर्टिक्युलर पार्टमध्ये टच केलात तर निश्चितच तुमचं एक खूप सुंदर उत्तर या ठिकाणी तयार होतंय. बघूया मी काय काय लिहिलंय. सो या ठिकाणी खूप सिंपल टर्म्समध्ये मी डिफाईन केलंय, की एका स्त्रीला तिच्या संपूर्ण प्रजनन काळामध्ये असलेल्या अपत्यांची संख्या म्हणजे एकूण प्रजनन दर होय. आणि एखाद्या प्रदेशात किंवा देशामध्ये लोकसंख्येची वृद्धी किंवा घट होण्याचा जर तुम्हाला अंदाज लावायचा असेल, तर हा जो एकूण प्रजनन दर आहे, हा एकूण प्रजनन दर तुम्ही वापरू शकता. पुढे या ठिकाणी मी उदाहरणं दिलेली आहेत. पाश्चिमात्य देशांची उदाहरणं दिलेली आहेत. प्रामुख्याने पाश्चिमात्य देशांमध्ये हा जो प्रजनन दर आहे कुठेतरी आपल्याला 1.6 टू 1.7 या दरामध्ये आढळतो. बरेचसे देश आहेत जपान, जर्मनी याच्यापेक्षा सुद्धा खाली तुम्हाला एकूण प्रजनन दर आढळतो. आफ्रिकेमध्ये जा, केन्या, नायजेरिया अशी काही देश आहेत जिथे एकूण प्रजनन दर अजूनही खूप जास्त आहे. 5 ते 6 या दरम्यान तुम्हाला एकूण प्रजनन दर दिसेल. आणि त्यातून मग आपण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला होता, की आपण आफ्रिकेला कॉन्टिनेंट ऑफ द फ्युचर म्हणतो. भविष्यातला खंड असा एक शब्दप्रयोग केला जातो. तर त्याचं एक नेमकं कारण काय? हा जो एकूण प्रजनन दर खूप जास्त आहे. या एकूण प्रजनन दराकारण भविष्यामध्ये आफ्रिकेमधील लोकसंख्येमध्ये भयंकर वाढ होणार आहे. आणि मग ती लोकसंख्येमधील वाढ आपल्याला पुढचा एक प्रश्न देणार आहे. ती म्हणजे लोकसंख्याशास्त्रीय एक लाभांश असेल, की लोकसंख्याशास्त्रीय आपत्ती असेल आफ्रिकेमध्ये. ते येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला कळेल. पण तरीसुद्धा आफ्रिकेवर आपलं जे लक्ष खूप मोठ्या प्रमाणात पुढच्या काही वर्षांमध्ये असेल, ते या लोकसंख्येमध्ये होणाऱ्या बदलाकारण आपल्याला ते लक्ष लक्ष त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. देन आपण डेफिनिशन दिलेली, महत्त्व सांगितलं, उदाहरण दिलं. पुढचा मुद्दा रिप्लेसमेंट लेव्हल ऑफ फर्टिलिटी किंवा प्रजननाचा प्रतिस्थापना दर. तर जर प्रजननाचा प्रतिस्थापना दर 2.1 असेल, सो त्या परिस्थितीमध्ये त्या प्रदेशातील लोकसंख्या स्थिर असेल. हा मुद्दा तुम्हाला इथे सांगणं गरजेचं आहे. हे फर्दर स्टेटमेंट एक्सप्लेन करा किंवा नका करू, काही फरक पडणार नाहीये.
ठीक आहे. इट इज ॲडिशनल. तुमच्या माहितीस्तव मी ते स्टेटमेंट दिलं. पण उत्तरामध्ये ते असावंच असं काही नाही. सिम्पली एवढं एक्सप्लेन करा, की 2.1 जर एकूण प्रजनन दर असेल, तर त्यांनी येणाऱ्या भविष्यामध्ये दिलेल्या प्रदेशाची लोकसंख्या स्थिर असेल. 2.1 च्या खाली आली तर लोकसंख्या घटेल. 2.1 च्या जर वर गेला हा आकडा, तर लोकसंख्येमध्ये वाढ होईल. भारतामध्ये काय होतंय, तर भारतामधला जो टोटल फर्टिलिटी रेट आहे, तो आता जवळ-जवळ 2.0 पर्यंत घसरलेला आहे. आणि यातनं एक मुद्दा आपल्याला समोर येतोय, की लोकसंख्या आता हळू-हळू स्थिर होते. मग यामध्ये सुद्धा मी अजून थोडंसं उत्तर डायनॅमिक करतोय. प्रादेशिक वैविध्य सांगितलेलं आहे. प्रादेशिक वैविध्य म्हणजे काय? तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये आपल्याला टोटल फर्टिलिटी रेट बऱ्या अंशी 2 पेक्षा खाली दिसतोय. काल आपण चर्चा केलेली लास्ट लेक्चरमध्ये. उत्तर भारतीय राज्य जी आहेत, ज्यामध्ये उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, मध्य प्रदेश आहे. इथे अजूनही 2.5, 2.7 म्हणजे बिहारचा तर एकेकाळी 3च्या आसपास एकूण प्रजनन दर आपल्याला दिसत होता. तर इतका जास्त एकूण प्रजनन दर तुम्हाला त्यामध्ये दिसेल आणि हे जे प्रादेशिक वैविध्य आहे, या पर्टिक्युलर फॅक्टचा आपण उपयोग करणार आहोत. याला मार्क करून ठेवा. कारण की जेव्हा आपण स्थलांतराची चर्चा करू, स्थलांतरामध्ये प्रामुख्याने तुम्हाला स्थलांतराचा प्रवाह असाच दिसतोय. उत्तर भारत ते दक्षिण किंवा पश्चिम भारत आणि मग हे का होतंय? कारण दक्षिणेकडील राज्यांमध्ये एकूण प्रजनन दर मोठ्या प्रमाणात घटलेला आहे. त्यांची नैसर्गिक लोकसंख्येची वाढ सुद्धा तितक्या प्रमाणात होत नाहीये आणि मग त्याचं कॉम्पेन्सेशन किंवा अतिरिक्त जे लोकसंख्या लागते किंवा मनुष्यबळ लागतंय, हे अतिरिक्त मनुष्यबळ कुठनं येतंय? तर हे सर्वच्या सर्व अतिरिक्त मनुष्यबळ उत्तर भारतातून किंवा उत्तर भारतीय राज्यांमधून येत आहे. अशा प्रकारची चर्चा आपण स्थलांतरामध्ये सुद्धा केलेली आहे किंवा तिथे सुद्धा हा मुद्दा आपल्याला मांडायला लागेल. क्लिअर? तर अशा प्रकारे एक स्टॅटिक प्लस डायनॅमिक असं उत्तर आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. सो थँक यू एव्हरीवन. भेटूया पुढच्या प्रश्नामध्ये.